Hello friends, this is Deepali Suryavanshi and today I am going to teach you a very beautiful poem which name is What a Bird Thought. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली सूर्यवंशी. आज मी तुम्हाला एक खूपच सुंदर पोएम एक्सप्लेन करणार आहे. ही पोएम इयत्ता 5वीच्या पुस्तकातील आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम. चला तर सुरुवात करूया या पोएमच्या एक्सप्लेनेशनची. पोएमचं नाव आहे व्हॉट अ बर्ड थॉट, म्हणजेच पक्षी काय विचार करतो. आय लिव्ड फर्स्ट इन अ लिटिल हाऊस and lived there very well. The world to me was small and round and made of pale blue shell. बघा, सर्वांनाच माहिती आहे की पक्ष्यांचं आयुष्य कसं असतं. आधी अंडं, मग त्याच्यातून पिल्ले बाहेर येतात, मग त्याच्यानंतर ते उडायला सुरुवात करतात आणि जेव्हा त्यांचे पंख मजबूत होतात तेव्हा ते आकाशामध्ये फ्रीपणे, मुक्तपणे संचार करतात, उडायला लागतात. पहिल्या स्टांजामध्ये हे बघा, कवितेचे ज्या कडव्या आहेत, कडव्यांना स्टांजा म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. पहिल्या स्टांजामध्ये असं एक्सप्लेन केलं आहे की आय लिव्ड, आय म्हणजे पक्षी म्हणजेच बर्ड. आय लिव्ड फर्स्ट इन अ लिटिल हाऊस. तो पक्षी जो तुमच्याशी बोलत आहे तो म्हणत आहे आय लिव्ड फर्स्ट म्हणजे पहिले मी राहत होतो अ लिटिल हाऊस, एका छोट्याशा घरामध्ये. अँड लिव्ह देअर व्हेरी वेल आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीने राहत होतो. द वर्ल्ड टू मी वॉज स्मॉल अँड राऊंड आणि ते जग माझ्यासाठी छोटंसं आणि राऊंड म्हणजे गोल होतं. अँड मेड ऑफ पेल ब्लू शेल आणि ते पेल ब्लू शेलचे होते. शेल म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, ते अंड कसं असतं तर ते ब्लू पेल कलरचं शेलच्या आकाराचं होतं, ते एक शेल होतं. सेकंड स्टांजा, आय लिव्ड नेक्स्ट इन अ लिटल नेस्ट. त्याच्यानंतर जेव्हा ते अंड फुटतं, त्याच्यातून पक्षी बाहेर येतात, तेव्हा कुठे राहतात तर नेस्टमध्ये, जे त्यांच्या मम्माने, त्यांच्या मदर बर्डने त्यांच्यासाठी बनवलेलं असतं. आय लिव्ह नेक्स्ट इन अ लिटल नेक्स्ट. ते नंतर छोट्याशा घरट्यामध्ये राहतात. नेस्ट म्हणजे घरटे. नॉट नीडेड एनी अदर आणि मला कशाचीच गरज नसते. आय थॉट द वर्ल्ड वॉज मेड ऑफ स्ट्रॉ. मला असं वाटतं की हे जग स्ट्रॉनी बनलेलं आहे, कारण की ते घरटं स्ट्रॉनी बनलेलं असतं आणि मी तिथेच राहत असतो. मला इतर जग माहीत नसतं, तर मला असं वाटतं की जग स्ट्रॉनीच बनलेलं आहे. अँड कवर्ड बाय माय मदर, कारण की तिथे त्या लहानग्या पिलांना भरवण्यासाठी त्याची मम्मा येत असते, तर त्यांना असं वाटतं हे जग फक्त स्ट्रॉनी बनलेलं आहे आणि त्याला कवर त्याच्या मदरचं असतं, मम्माचं. तिसरी स्टांजा पाहूया. वन डे आय फ्लटर फ्रॉम द नेस्ट. एक दिवस काय झालं, मी उडायला लागलो, फडफड करायला लागलो त्या नेक्स्टमधून. टू सी व्हॉट आय कुड फाइंड, असं बघण्यासाठी की मी काय अजून शोधू शकतो. आय सेड द वर्ल्ड इज मेड ऑफ लिव्ज. मला वाटलं की हे जग तर पानांनी बनलेलं आहे, कारण की माझं घरटं हे झाडावर होतं आणि जेव्हा मी घरट्याच्या बाहेर आलो तेव्हा मला सगळीकडे पानं दिसली आणि मला असं वाटलं की हे जग जे आहे ते पानांनी बनलेलं आहे. आय हॅव बीन व्हेरी ब्लाइंड आणि मी तर किती आंधळा होतो. मला वाटत होतं की स्ट्रॉनी बनलेलं आहे, शेलनी बनलेलं आहे, पण हे जग तर पानांनी बनलेलं आहे. ॲट लास्ट आय फ्लेव बियॉन्ड द ट्री. आणि एक दिवस काय झालं, मी झाडाच्या पलीकडे गेलो. अँड सॉ द स्काय सो ब्लू आणि मला असं दिसलं की हे आकाश जे आहे ते खूप सुंदर निळ्या रंगाचं आहे. नाव हाऊ द वर्ल्ड इज रिअली मेड. आता मला कळतच नाही की हे जग कशाचं बनलेलं आहे, कसं आहे. आय कॅन नॉट टेल, मी तर सांगू शकत नाही. कॅन यू, काय तुम्ही सांगू शकता. तर अशा प्रकारे ही सुंदरशी कविता आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर तुम्ही ही जास्तीत जास्त मुलांना शेअर करा आणि मला कळवा की तुम्हाला नेक्स्ट कोणती पोएम मी एक्सप्लेन करू. धन्यवाद.